जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत। स्तूपाच्या अलौकिकतेसंबंधी प्रश्न। स्तूपाच्या अलौकिकतेसंबंधी प्रश्न। स्तूपाच्या अलौकिकतेसंबंधी प्रश्न। भंते नागसेन, परिनिर्वाणास प्राप्त झालेल्या सर्वच लोकांच्या स्तूपामध्ये चैत्य अलौकिकता असते काय? भंते नागसेन, परिनिर्वाणाला प्राप्त झालेल्या सर्वच लोकांच्या स्तूपामध्ये परिनिर्वाणाला प्राप्त झालेल्या सर्वच लोकांच्या स्तूपामध्ये चैत्य अलौकिकता असते काय? किंवा फक्त काहीच लोकांच्या स्तूपामध्ये असते? हे राजा, काहींच्या स्तूपामध्ये असते व काहींच्या स्तूपामध्ये नसते। भंते, कोणाच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते व कोणाच्या स्तूपामध्ये नसते? हे राजा, जो परिनिर्वाणास प्राप्त झालेला आहे त्याच्या जीवनात 3 अधिष्ठानापैकी एक जरी अधिष्ठान असेल तर त्यांच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते। भंते, ते 3 अधिष्ठान कोणते? हे राजा, इथे अरहत सर्व लोकांवर अनुकंपा करीत असा संकल्प करतो की इथे अरहत सर्व लोकांवर अनुकंपा करीत असा संकल्प करतो की माझ्या स्तूपामध्ये अलौकिकता यावी। त्याच्या या संकल्पामुळेच त्यांच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते। अशा अरहताच्या संकल्पामुळे त्यांच्या परिनिर्वाणानंतर त्यांच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते। तसेच हे राजा, सर्व लोकांवर अनुकंपा करीत परिनिर्वाणास प्राप्त झालेल्यांच्या स्तूपामध्ये अलौकिकता दिसून येते। ह्या अलौकिकतेमुळे सद्धर्म सामान्य लोकांच्या हिताकरिता होईल व लोकांमध्ये प्रसन्नता निर्माण होऊन कुशल कर्माची वाढ होईल हीच भावना असते। त्यांच्या ह्या संकल्पामुळेच परिनिर्वाणास प्राप्त झालेल्यांच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते। तसेच हे राजा, स्त्री किंवा पुरुष असो किंवा श्रद्धासंपन्न विद्वान जाणकार मेधावी बुद्धिमान असो, जो बुद्धिपूर्वक वास्तवतेने विचार करीत सुगंधित द्रव्य, फूलमाला, कापड किंवा अन्य वस्तू त्या स्तूपावर अर्पण करीत असा संकल्प करतो की असे हो, आणि त्या संकल्पामुळे परिनिर्वाणास प्राप्त अरहताच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते। यामुळेच हे राजा, या 3 पैकी कोणतेही एक अधिष्ठान असलेल्या परिनिर्वाणानंतर त्यांच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते। हे राजा, जर तशा प्रकारचे अधिष्ठान नसले तर शिनाश्रय 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त अरहताच्या स्तूपामध्ये अलौकिकता राहत नाही। हे राजा, एखाद्या स्तूपामध्ये अलौकिकता नसली तरीही प्रत्येकाने पवित्र
व परिशुद्ध मनाने स्तूपाकडे गेले पाहिजे व असे म्हटले पाहिजे की हा बुद्धपुत्र चांगल्या प्रकारे परिनिर्वाणास प्राप्त झालेला आहे. भंते नागसेन, अतिशय उत्तम. आपण सांगितल्याप्रमाणेच मी स्वीकार करतो. आता यामध्ये स्तूपाचे जे अलौकिकते संबंधी म्हटलेलं आहे, जे चैत्य असते, चैत्यस्तूप, तर त्यामध्ये अलौकिकता असते. जेव्हा निर्वाण अवस्थाधारी व्यक्ती परिनिर्वाणाला प्राप्त होतो, म्हणजे निर्वाण अवस्था जिवंतपणामध्ये प्राप्त होते, आणि मग जेव्हा ते शरीर त्यागतात तेव्हा त्यांना परिनिर्वाण म्हणतात. आणि त्यांच्या स्तूपामध्ये अलौकिकता असते. जसे भगवान बुद्धाचे काही अस्थि धातू दर्शनाला आपल्या भारतामध्ये वेळोवेळी आणत असतात, तर त्याचे लोकांना दर्शन करून त्यांना प्रसन्नता उत्पन्न होते, श्रद्धा उत्पन्न होते मनामध्ये, आणि ते मग धम्माच्या दिशेकडे वाटचाल करतात. त्यांना कुशलकर्माची वाढ होते त्यांच्या जीवनामध्ये. तर अशा प्रकारे ते जे स्तूप असतात, तर त्यामध्ये त्या स्तूपामध्ये जे धातू असतात परिनिर्वाण प्राप्त झालेल्या भिक्खूंचे, तर त्यामध्ये अलौकिकता असते असं ते म्हटलं गेलेलं आहे. तर हा जो विषय आहे हा परिनिर्वाणाचा फार मूल्यवान विषय आहे, आणि या विषयाला आपण इथपर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं आपण त्या बुद्धांच्या अजिंठाची लेण्या आहेत, त्या लेण्यामध्ये जेव्हा आपण जातो तिथे किती शांती महसूस होते, अशी किती आनंद वाटते, प्रसन्नता वाटते. असं वाटतं एखाद्या माणसाला काही इथं सगळं दुःख गळून गेलं असं त्या ठिकाणी असं गेल्यावर वाटते. तर त्यामध्ये जे त्यावेळेस 84,000 जे स्तूप यामध्ये म्हटलं गेलेलं आहे का भगवंताच्या अस्थिधातूचे कणकण त्या स्तूपामध्ये चैत्यामध्ये स्तूपामध्ये ठेवण्यात आलेले आहे असं म्हणतात. तर म्हणून तिथं अलौकिकता अशी उत्पन्न होते, प्रसन्नता उत्पन्न होते, शांती उत्पन्न होते. तर हा तो भाग आहे. म्हणून प्रत्येक मनुष्य प्राण्याने त्यांना आपल्या जीवनामध्ये शांती पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, प्रसन्नता पाहिजे असेल, तर अशा कुशलकर्माची वाढ करायची असेल, तर त्या लोकांनी भगवान बुद्धांच्या त्या स्तूपाची चैत्याचे दर्शन घेतले पाहिजे आणि त्या दिशेकडे वाटचाल केली पाहिजे. यानंतर धर्म ज्ञानासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, जे सम्यक मार्गाने चालतात त्या सर्वांना धर्मज्ञान प्राप्त होते काय, किंवा काहींना होत नाही? हे राजा, काहींना होतो व काहींना होत नाही. भंते, कोणाला होतो व कोणाला होत नाही? हे राजा, जो पशुसारखा आहे तो चांगल्या मार्गावर चालूनही त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. दुसरं प्रेत लोकांमध्ये उत्पन्न झाला त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. तिसरं, जो मिथ्या सिद्धांतांनी ग्रस्त आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जो ढोंगी आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जो आईचा खून करतो त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जो आईचा खून करणारा आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जो वडिलांचा खून करणारा आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जो अर्हताचा खून करणारा आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. 8वं, जो संघामध्ये भेद पाडणारा आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. 9वं, जो घायाळ करणारा आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. 10, जो खोटे नाटे भिक्खू वस्त्र वापरून भिक्खूंच्या सहवासात राहतो त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जो अनेक तीर्थिकांच्या सोबत राहतो त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. त्यानंतर आहे जो 13 प्रकारचे भयंकर पाप करून त्यात इतरांना सहभागी करून स्वतः दूर राहतो त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जो नपुंसक आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही.
जो उभयलिंगी आहे त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. तसेच जो 7 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे तो सम्यक मार्गावर चालूनही त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. अशा प्रकारे हे राजा 16 प्रकारच्या लोकांना धर्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणते नागसेन, जे 15 प्रकारचे लोक आपण सांगितलेले आहेत त्यांना ज्ञान प्राप्त झाले काय किंवा न झाले काय? परंतु ह्या 7 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना योग्य मार्गावर आरूढ असताना सुद्धा धर्मज्ञान का प्राप्त होत नाही? प्रश्न. अशा प्रकारचा प्रश्न येथे निर्माण होतो की ज्या मुलाला आसक्ती नाही, दोष नाही, मोह नाही, अभिमान नाही, मिथ्या दृष्टी नाही, कामवासना नाही, कामवितर्क नाही, जो क्लेशापासून दूर आहे, म्हणून तो योग्य प्रकारे अर्हत्वाला प्राप्त करून 4 आर्य सत्याला एकाच अध्ययनामध्ये समजू शकणारा नाही काय? प्रश्न. हे राजा, येथे जे कारण दिलेले आहेत त्या कारणामुळेच मी म्हणतो की 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. हे राजा, जर 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला आसक्तीयोग्य वस्तूची अनासक्ती झाली असती, दूषित वस्तूमध्ये दोष दिसला असता, मोहनीयमध्ये अमोह निर्माण झाला असता, मदनीयमध्ये अमद निर्माण झाला असता, सिद्धांत जाणले असते, रती व अरती समजून घेतली असती, कुशल व अकुशल संबंधी विचार केला असता, तर त्याला धर्मज्ञान प्राप्त झाले असते. हे राजा, 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे जीवन अबल, दुर्बळ, अल्प, थोडे मंद, असमर्थ असते. परंतु असंस्कृत निर्वाण धातू सबल, वजनी, विपुल व मोठे असते. हे राजा, म्हणूनच 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला धर्मज्ञान समजणे शक्य नाही. ज्याप्रमाणे हे राजा सिनेरू पर्वत फारच मोठा, वजनी, विपुल व महान आहे, तेव्हा हे राजा एखाद्या पुरुषाला आपल्या स्वाभाविक शक्ती, बळ व प्रयत्नाने त्या सिनेरू पर्वताला उचलणे शक्य आहे काय? म्हणते नाही. हे राजा, कोणत्या कारणामुळे? म्हणते पुरुषाच्या असमर्थतेमुळे व सिनेरू पर्वताच्या भव्यतेमुळे उचलणे शक्य नाही. त्याचप्रमाणे हे राजा, 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे चित्त अबल, दुर्बल, अविकसित, अल्प, थोडे मंद, असमर्थ असल्यामुळे ते निर्वाण, असंस्कृत, महान, भव्य, विपुल आहे. म्हणून तो आपल्या असमर्थ चित्ताने निर्वाणाला समजू शकत नाही. म्हणून त्याला धर्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा ही महापृथ्वी अतिशय विशाल, लांब, रुंद, विस्तृत, भव्य, विपुल आणि महान आहे, तेव्हा हे राजा त्या महापृथ्वीवर पाण्याचा एक थेंब पडून तिला ओली करून पाण्याप्रमाणे चिखल करू शकते काय? म्हणते शक्य नाही. हे राजा, ते कोणत्या कारणामुळे शक्य नाही? म्हणते पाण्याचा थेंब एक अतिशय लहान बाब आहे. पाण्याचा थेंब एक अतिशय लहान बाब आहे आणि पृथ्वी तर अतिशय विशाल आहे. त्याचप्रमाणे हे राजा 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे चित्त अबल, दुर्बल, अविकसित, असमर्थ असल्यामुळे त्याला धर्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा असमर्थ, दुर्बल, अतिशय लहान, अल्प, लहानसा, मंद अग्नी असावा, तेव्हा हे राजा तो मंद अग्नी संपूर्ण जगातील अंधकार नष्ट करून प्रकाश पाडू शकेल काय? म्हणते हे शक्य नाही. हे राजा, ते कोणत्या कारणामुळे शक्य नाही? म्हणते हा अग्नी अतिशय मंद आणि जग हे विशाल आहे,
त्याचप्रमाणे हे राजा 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे चित्त असमर्थ असल्यामुळे त्याला धर्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा एक रोगी कृश अणुप्रमाणे शरीर असलेल्या सालक नावाचा किडा आणि ह्या किड्याने ह्या 3ही बाजूने अभिन्न 9 हात लांब 3 हात रुंद 10 हात उंच 8 रतन विस्तृत हत्तीला आपल्याकडे येताना पाहून त्याला गिळकृत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे राजा तो सालक नावाचा किडा त्या हत्तीला गिळकृत करू शकेल काय? म्हणते हे शक्य नाही. हे राजा कोणत्या कारणामुळे शक्य नाही? म्हणते कारण सालक किडा अतिशय लहान आहे व हत्ती अतिशय मोठा आहे. त्याचप्रमाणे हे राजा 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे चित्त अविकसित असमर्थ असल्यामुळे त्याला धर्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणते नागसेन अतिशय उत्तम, आपण सांगितल्याप्रमाणेच मी स्वीकार करतो. एकदम याच्यामध्ये जे दिलेलं आहे यामध्ये विविध उदाहरणं दिलेली आहेत. का तो लहान आहे, लहान असल्यामुळे तो धर्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. त्याला पूर्ण पहिले पिकावं लागेल, पूर्ण परिपक्व व्हावं लागेल, पूर्ण शिक्षण शिकावं लागेल, तेव्हा तो मग नोकरीवर लागू शकते. 7 वर्षाच्या वयामध्ये नोकरी लागत नाही ना. तशाच प्रकारे जे धर्माचं ज्ञान प्राप्त करायचं आहे तर त्याला पूर्ण आकार घ्यावा लागेल, तेव्हाच तो धर्माचं ज्ञान प्राप्त करू शकतो. यानंतर आहे निर्वाणामध्ये सुख असण्यासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन निर्वाण हे निश्चित सुख आहे अथवा त्यात दुःखसुद्धा मिसळलेले आहे? हे राजा निर्वाण निश्चित सुख आहे, निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले नाही. म्हणते नागसेन निर्वाण हे निश्चित सुख आहे हे मत आम्हाला पटण्यासारखे नाही. म्हणते नागसेन आम्हाला असे वाटते की निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले असले पाहिजे. निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले आहे या मताच्या समर्थनाकरिता आम्हाकडे एक कारण आहे. ते कारण कोणते आहे? म्हणते नागसेन जे लोक निर्वाणाचा शोध घेतात ते लोक शरीर व मनाच्या द्वारे पश्चाताप करतात. जे लोक निर्वाणाचा शोध घेतात ते लोक शरीर मनाच्या द्वारे पश्चाताप करताना दिसून येतात. ते स्थान, चक्रमण, बसणे, झोपणे, आहार इत्यादींचा त्याग करताना दिसून येतात. आळस, झोप मध्ये अडथळा आणतात, इंद्रियांचे दमन करतात. तसेच धन, धान्य, प्रियजन, नातलग, मित्र इत्यादींचा त्याग करतात. परंतु जगामध्ये जे कोणी सुखी आहेत, सुखाला समर्पित आहेत, ते सर्व 5 प्रकारच्या कामगुणांमध्ये रममान होतात व सुखाची वाढ करीत असतात. मनाला आवडेल अशा विविध प्रकारच्या वस्तूंच्या आपल्या डोळ्यांनी आस्वाद घेत त्यात रममान होतात व आपल्या सुखामध्ये वाढ करीत असतात. मनाला आवडेल अशा गीत वाद्यांचा कानाने आस्वाद घेत त्यात रममान होतात व आपल्या सुखामध्ये वाढ करीत असतात. आपल्याला प्रिय असणाऱ्या फूल, फळ, पान, साल, कंद, रस अशा वस्तूंचा नासिकेने सुगंध घेत त्यात रममान होतात व आपल्या सुखामध्ये वाढ करीत असतात. आपल्याला प्रिय असणाऱ्या खाण्यायोग्य पिण्यायोग्य वस्तूंचा जिभेने आनंद घेत त्यात रममान होतात व आपल्या सुखामध्ये वाढ करीत असतात. आपल्याला प्रिय असणाऱ्या अतिशय मऊ, कोमल, मृदू, मोहक अशा विविध प्रकारच्या स्पर्शांना आपल्या कायेने आनंद घेत त्यात रममान होतात व आपल्या सुखामध्ये वाढ करीत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला प्रिय असणाऱ्या कल्याणकारक, पापमुक्त, शुभ, अशुभ अशा विविध प्रकारच्या बाबींचा मनसोक्त आनंद घेत त्यात मन रममान होतात
व आपल्या सुखामध्ये वाढ करीत असतात. परंतु तुम्ही त्या चक्षु, श्रोत, घाण, जीवा, काया व मनाच्या सुखाची वाढ करीत नाही. तुम्ही त्याची हत्या करीत असता. हत्या करण्यास कारण होत असता, मारत असता व मारण्यास प्रेरित करीत असता. त्यामुळे शरीराला सुद्धा अतिशय त्रास सहन करावा लागतो. मनाला अतिशय त्रास होतो. शरीराला त्रास दिल्यामुळे कायिक दुःख वेदना होत असते. कायिक दुःख वेदना होत असतात. मनाला त्रास दिल्यामुळे मानसिक दुःख वेदना होत असतात. याच कारणामुळे मागंदीय परिव्राजकाने सुद्धा भगवान बुद्धाला दोष देत असे म्हटले होते की श्रमण गौतम मारणारा आहे. याचे हेच कारण आहे. म्हणून त्या कारणामुळे मी म्हटलेले आहे की निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले आहे. हे राजा, निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले नाही. निर्वाण हे निश्चितपणे सुख आहे. हे राजा, ज्याविषयी आपण सांगितलेले आहे की निर्वाणामध्ये दुःख आहे, परंतु निश्चितपणे त्या निर्वाणामध्ये दुःख नाही. आपण निर्वाण प्राप्त होण्याआधीच्या अवस्थेविषयी सांगितलेले आहे. ही निर्वाण प्राप्त होण्याची अवस्था आहे. हे राजा, निर्वाण निश्चित सुख निर्वाण निश्चित सुख आहे. त्यात दुःख मिसळलेले नाही. मी त्याचे सांगतो आहे. हे राजा, राजांना राजसुख आहे काय? होय बनते. राजांना राजसुख आहे. तेव्हा हे राजा, त्या राजसुखामध्ये दुःख मिसळलेले आहे काय? बनते नाही. हे राजा, जेव्हा सीमा प्रांतामध्ये असंतोष निर्माण होतो, लोक बंडाळी माजविण्यास तयार होतात, तेव्हा त्या सीमा प्रांतीय आश्रित लोकांचे बंड मोडून काढण्यासाठी राजा आपले मंत्री, नायक, सैन्य, शिपाई इत्यादींना सोबत घेऊन घरापासून दूर जातो. किडे, डास, ऊन, वारा, पाऊस इत्यादींचा त्रास सहन करतो आणि खाचा, खडग्यांचा, उंच सकल जमिनीचा विचार न करता आक्रमण करतो आणि महायुद्धाची सुरुवात करतो. स्वतःचे जीवसुद्धा धोक्यात घालतो. ते कशाकरता? म्हणते नागसेन, हे राज्य सुख नाही. ही राज्य सुखाच्या शोधाची प्रारंभीची अवस्था आहे. म्हणते नागसेन, अतिशय दुःखानंतर राजा राज्याचा शोध घेऊन राज्य सुख मिळवीत असतो. म्हणते नागसेन, हे राज्य सुख दुःखामध्ये मिळत नाही. हे राज्य सुख दुःखामध्ये मिसळत नाही. ते राज्य सुख वेगळे आहे व दुःख वेगळे आहे. अशाच प्रकारे हे राजा, निर्वाणाला दुःखामध्ये मिळविता येत नाही. जे निर्वाणाचा शोध घेतात ते शरीर आणि चित्ताला त्रास देऊन स्थान, चक्रमण, बसणे, झोपणे, आहार, इंद्रियांचा आहार इत्यादींचा त्याग करून, झोपेचा खोळंबा करून, इंद्रियांना दुःख देऊन, शरीर व जीवनाचा त्याग करून, दुःख सहन करीत निर्वाणाचा शोध घेत निश्चित निर्वाणाला प्राप्त करीत असतात. ज्याप्रमाणे राजा सीमांत प्रांतातील लोकांचे दमन करून राज्य सुख प्राप्त करतो, हे राजा, हे निश्चित सुख निर्वाण आहे. त्यात दुःख मिसळलेले नाही. निर्वाण वेगळे आहे आणि दुःख वेगळे आहे. हे राजा, निर्वाण निश्चित सुख आहे. त्यात दुःख मिसळलेले नाही. या संबंधी आपण दुसरेही एक कारण ऐकावे. हे राजा, जसं इथं म्हटलं गेलेलं आहे, श्रमण गौतम मारणारा आहे. मागंदिया परिव्राजकाने सुद्धा भगवान बुद्धाला दोष देत असे म्हटले होते की श्रमण गौतम मारणारा आहे. आता मारणारा म्हणजे काय?
तर मारणारा म्हणजे जुनी अवस्था मारून टाकणे. निर्वाण अवस्था जेव्हा ज्या व्यक्तीला प्राप्त होते ना, तर जुनी अवस्था मारून टाकणे तेव्हा निर्वाण प्राप्त होते. आणि निर्वाण अवस्था खूप मोठी अवस्था आहे, ते सामान्य लोकांना प्राप्त होत नाही. म्हणजे मनुष्य जिवंतच राहतो, पण जुनी अवस्था मारून टाकणे, नवीन जन्म घेणे निर्वाण अवस्थेमध्ये आणि त्या निर्वाणाचं सुख भोगणे, तर ते फार कठीण परिश्रमाचं काम आहे, ते सामान्य लोकांचं काम नाही. हे राजा, निर्वाण निश्चित सुख आहे, त्यात दुःख मिसळलेले नाही. यासंबंधी आपण दुसरेही एक कारण ऐकावे. हे राजा, पारंगत शिल्पकारांना शिल्पकलेमुळे सुख प्राप्त होतो काय? होय बनते. पारंगत शिल्पकारांना शिल्पकलेमुळे सुख प्राप्त होत असते. तेव्हा हे राजा, त्या शिल्पकला सुखामध्ये दुःख मिसळलेले आहे काय? म्हणते नाही. हे राजा, तर मग ते आपल्या आचार्याला अभिवादन आदर करण्याचे दुःख का सहन करतात? त्यांना पाणी आणून देणे, घर झाडून देणे, दात घासण्याची काडी व तोंड धुवायला पाणी आणून देण्याचे दुःख का सहन करतात? त्यांचे उरलेले अन्न खाणे, अंग चेपून देणे, स्नान करून देणे, त्यांची परिक्रमा करण्याचे दुःख का सहन करतात? आपले मन मारून दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचे दुःख का सहन करतात? कठीण अंथरुणावर झोपण्याचे व अप्रिय भोजन करण्याचे दुःख का सहन करतात? बनते नागसेन, हे शिल्पकला सुख नाही, ही कलाच्या सुखाच्या शोधाची प्रारंभिक अवस्था आहे. बनते नागसेन, आचार्य अत्यंत कठीण प्रयत्नांनी शिल्पकलेचा शोध घेतात व शिल्पकलेच्या सुखाला प्राप्त करतात. तसेच हे राजा, तसेच हे बनते नागसेन, शिल्पकलेच्या सुखामध्ये दुःख मिसळलेले नाही. शिल्पकला सुख वेगळे आहे व दुःख वेगळे आहे. अशाच प्रकारे हे राजा, निश्चित सुख निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले नाही, परंतु जे निर्वाणाचा शोध घेतात ते शरीर आणि चित्ताला दुःख देऊन स्थान, चक्रमन, बसणे, झोपणे, आहार इत्यादींचा त्याग करून दुःख सहन करीत निर्वाणाचा शोध घेत निश्चित सुख निर्वाणाला प्राप्त करीत असतात. ज्याप्रमाणे आचार्य शिल्पकलेचे सुख प्राप्त करीत असतो, तसेच हे राजा, निर्वाण निश्चित सुख आहे, त्यात दुःख मिसळलेले नाही. दुःख वेगळे आहे आणि निर्वाण वेगळे आहे. बनते नागसेन, अतिशय उत्तम. आपण सांगितल्याप्रमाणे स्वीकार करतो. आपण सांगितल्याप्रमाणे स्वीकार करतो. आता हे जे निर्वाण अवस्था आहे, निर्वाण अवस्थेचं सुख फार मोठं असते, पण ते निर्वाण अवस्था प्राप्त करण्यासाठी दुःखातून जावं लागते. कारण निर्वाण व्हायचं आहे ना अजून प्राप्त. जसं एखादा कोणी असा बंगला बांधते मोठा, तर त्याचं जे फार परिश्रमाचा पैसा असतो, परिश्रमाचं श्रमातून ते बंगला उत्पन्न निर्माण होते. फार त्याच्यामध्ये मजूर काम करतात, मेहनत घाम गाळतात, तेव्हा कुठं तो बंगला तयार होऊन जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामध्ये सुख भेटते, त्याच्या यंत्र गेला आनंद मिळते. भला ते भावचक्रातला आनंद आहे तो, पण एक गोष्ट म्हणून उदाहरण समजलं पाहिजे. तर त्या जो बंगला बनते त्या सुखाची वस्तू जेव्हा ती तयार होते राहण्याची, तर त्या बंगल्यामध्ये तयार करत असताना त्याला पायवापासून जे परिश्रम लागते, तिथं जो मजुरांचा घाम गळला जातो आणि जो मालक त्याला पैसा लावतो श्रमाचा, त्याचं पूर्ण त्याच्यामध्ये मेहनत जुडलेली असते, श्रम जुडलेला असते. आणि जेव्हा तो बंगला बनून तयार होतो, त्या घरामध्ये जेव्हा ते घरचे प्रवेश करतात, त्यांना तिथं सुख प्राप्त होते, आनंद मिळते. तर निर्वाण अवस्था प्राप्त करत असताना त्या निर्वाणाच्या घरामध्ये, आता हे घर भावचक्रातलं झालं, निर्वाणाच्या घरामध्ये प्रवेश करायसाठी जो प्रवास करावा लागतो तेव्हा असंख्य दुःख सहन करावं लागते, असंख्य परिश्रम घेऊन तेव्हा ते निर्वाणाच्या घरामध्ये प्रवेश करते. आता हे भावचक्रातलं घर, इथं दुःखच दुःख आहे. ह्या भावचक्रामध्ये, या भावचक्रातल्या घरामध्ये दुःखच दुःख आहे आणि याच्या बाहेर आहे निर्वाणाचं घर.
आणि मग ह्या भवचक्रातल्या घरामधून पार करता 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 त्या परिश्रमानं, घाम गाळून, मेहनतीनं असंख्य दुःख सहन करावं लागते. मनाचं दुःख, शारीरिक दुःख, हे सगळं दुःख सहन करून जेव्हा परिपूर्ण अवस्था प्राप्त होते, मग तो निर्वाणाच्या घरामध्ये प्रवेश करतो. आणि जेव्हा निर्वाणाच्या घरामध्ये प्रवेश करतो, ते सुख फार अलौकिक असते, फार अलौकिक असते. फक्त ते अनुमानानं आपण जाणू शकतो. अनुमानानं जाणतो का हे असं सुख असते बा. जसं आपण जाणतो, काय जाणतो आपण? दगडावर डोकं आपटल्यानं रक्त निघते. जाणतो ना आपण, अनुमान करतो ना. दगडावर डोकं आपटलं बापा, असं गोटा घेतला, डोक्याला मारला असा, रक्त निघन ना. प्रॅक्टिकल करून पाहतो का आपण? मारू दे पण नाही करत ना असं आपण. काहून नाही करत? कारण का माहीत आहे रक्त निघते म्हणून. पण निर्वाण अवस्था आहे. काही लोकांना वाटते हसते का बापा हे काही सांगतात. निर्वाण अवस्था आहे हे फक्त अनुमानावर जाणता येते. कारण निर्वाण अवस्था सामान्य लोकांना प्राप्त होत नाही. ह्या जगामध्ये 700-800 करोडच्या वर आबादी आहे. अरबो खरबो लोक आहेत, अरबो खरबो श्रीमंत आहेत, फार भयंकर पैसा आहे, त्यांनासुद्धा निर्वाण अवस्था प्राप्त होत नाही. कारण श्रीमंत आहेत ते. जिथं पैसा आहे तिथं निर्वाण नाही. लोभी आहे ना तो. जिथं त्याग आहे, त्यागलेलं आहे, चिपकाव्यापासून दूर आहे, त्यागलं आहे सगळं, मोह माया मत्सर सगळं त्यागलेलं आहे, तेव्हा त्याला निर्वाणाचा अनुमान होते. अनुमान होते फक्त, तो प्राप्त नाही करत. अनुमान होते फक्त त्यागल्यानंतर. आणि जेव्हा ते तो परिश्रमानं घाम गाळत 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 मेहनतीनं दुःख वेदना सहन करत, शारीरिक आणि मनाच्या दुःख वेदना सहन करत 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 या भवचक्राच्या घराच्या बाहेर निघतो आणि परिपूर्ण ज्ञान प्राप्त करून निर्वाण अवस्था प्राप्त करतो, तेव्हा त्या निर्वाणाच्या घरामध्ये तो प्रवेश करतो. त्याला लय बल पाहिजे, लय बल. ते सांगायला लय सोपं आहे, पटकन सांगितलं मी सोप्या भाषेत समजून. पण हे निर्वाणाचं जर सुख पाहायचं असन, ते आपण अनुमानावर जाणतो का हे इतकं महान सुख असते बा. फार महान असते ते. आणि या संपूर्ण जगामध्ये जे त्यागी लोक आहेत तेच फक्त त्याचा अनुमानाने ते जाणतात का हे निर्वाणाचं एवढं मोठं सुख असते. भवचक्रामध्ये पडलेला, मोहामध्ये पडलेला, अंधारामध्ये असलेला, या भवचक्राला सुख समजणारा तो जाणू शकत नाही. त्याच्यापासून तो कोसो दूर आहे निर्वाण शब्द. त्यानं ऐकलं असतं पण निर्वाणाचं सुख त्याले अनुमानी होत नाही. एवढ्या तो अंधारात गेला. जेवढा श्रीमंत तेवढ्या अंधारात. आणि जेवढा धम्माचा दानी, धम्मामध्ये दान करणारा, धम्मामध्ये पारंगत होणारा, धम्माचं कार्य करणारा, तो मग काही कालानंतर जर तो त्यागन तरच तो त्या निर्वाणाचा अनुमान करू शकतो. इतकं महान असते निर्वाणाचं सुख. म्हणून निर्वाण अवस्था समजून घ्यायसाठी धम्माच्या दिशेने वाटचाल करावी लागते. भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर या मानवाच्या कल्याणाकरता, मानवाच्या हिताकरता, मानवाच्या सुखाकरता खरा धर्म सांगितला, खरा धम्म सांगितला. आणि काही लोकांना, असंख्य लोकांना अंधारामध्ये टाकलं. पण भगवान बुद्धांनी त्या लोकांना खरा धर्म सांगितला, खरा धम्म सांगितला. तेच तर समजून घ्यायचं आहे. काही लोक कर्मकांडमध्ये आहेत, त्यांना धर्म कळत नाही, अंधारामध्ये आहेत, ते नासोडा करतात, त्यांना खरं सुख प्राप्त होत नाही, त्यांना खरा मार्ग प्राप्त होत नाही. जिंदगीभर अंधारामध्ये राहतात, अंधारातच वाहत राहतात. काही लोक त्यांना लुबाडून राहिले कर्मकांडामध्ये टाकून, त्यांना अंधारामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. त्यांना खरा धर्मामध्ये त्यांना दूर ठेवलेला आहे. फक्त संपूर्ण जगामध्ये एकमेव फक्त महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्धच आहेत, भगवान बुद्धच आहेत का ज्यांनी लोकांना खरा सुखाचा मार्ग सांगितला. तेच तर समजून घ्यायचं आहे. म्हणून तर बाबासाहेबांनी संपूर्ण धर्माचा अभ्यास करून जाणलं, खरा धर्म हा फक्त भगवान बुद्धांचाच आहे. आणि ह्याच धम्माने
याच धर्माने लोकांचं कल्याण होईल, लोकांचं मंगल होईल आणि लोकांना खरा सुखाचा मार्ग कळेल, खरं सुख लोकांना प्राप्त होईल. हे बाबासाहेबांनी संपूर्ण अभ्यास करून जाणलं आणि याच धम्माने जगाचा उद्धार होईल हे सांगितलं बाबासाहेबांनी. आणि याच धम्माने मनुष्य प्राण्याचं कल्याण होईल. इतका महान हा धम्मा आहे. तर म्हणून ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ज्यांना समजलंच नाही, इतकं सांगू जिथपर्यंत आवाज चालला त्यांना सांगू इच्छितो का बाबांनो येऊन भेटा बापा, सांगतो तुम्हाला हा कसा खरा आहे, किती चांगला आहे. मी ह्या मताचा आहो का सगळ्या धर्माचा अभ्यास करा, कोणताच धर्म नका सोडा, तर्क लावा, अनुमान करा, सगळ्या धर्माचा अभ्यास करून जाणून घ्या का खरा धम्म काय आहे, खरा धर्म काय आहे. म्हणून त्या खरा धर्मामध्येच आपल्या जीवनाचं सुख दडलेलं असते. नाही तर अंधारातच राहाल. प्रकाश जर तुम्हाला पाहायचा असेल, प्रकाशाला जाणून घ्यायचं असेल, निर्वाणाचा अनुमान करायचा असेल, निर्वाणाचा साक्षात्कार करायचा असेल तर धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण सर्वांनी धम्माच्या दिशेने वाटचाल करावी आणि सर्वांशी मैत्री उत्पन्न करावी. इथेच थांबतो.